नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो. आज महाराष्ट्र सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा महात्मा फुले पुतळ्याजवळून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यांनी हा मोर्चा काढलेला आहे. आपल्यासोबत शिक्षक आहेत, काय सांगतात बघूया पदाधिकारी. आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात शिक्षकावर जे अशैक्षणिक कामे लादलेले आहेत, या अशैक्षणिक कामाच्या विरोधात सरकारच्या शैक्षणिक चुकीच्या धोरणाच्या विरोधात या ठिकाणी आज परभणी जिल्ह्यातील समस्त शिक्षक बांधवाच्या वतीनं, शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हा मोर्चा नसून रॅलीने जाऊन धरणे धरणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. आणि या रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर धरणे धरून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकारला जबाब विचारणार आहेत की जी अशैक्षणिक कामामुळे परभणी जिल्ह्यात नुकत्याच 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्याला शिकवण्याच्या ऐवजी अशैक्षणिक कामात संपूर्ण दिवस जात असताना एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढावा आणि एकीकडे अशैक्षणिक कामाचा बोजा आणि ग्रामीण भागातल्या शासकीय शाळा, निमशासकीय शाळा बंद पाडण्याचा डाव या सरकारनं चालू केलेला आहे. म्हणून 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा GR रद्द करा, यासह अनेक अन्य मागण्यासाठी हे आजचं धरणे आंदोलन परभणी जिल्ह्यातील समस्त जवळपास सगळ्या संघटनेच्या वतीनं, संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं, सामान्य शिक्षक आज सहभागी झालेला नाही, सगळे पदाधिकारी सगळ्या संघटनेचे. म्हणून ही रॅली चालू आहे. ह्या मोर्चा नसून ह्या रॅलीने आम्ही धरणे धरणार आहेत जिल्हाधिकाऱ्यासमोर. महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी धरणे आंदोलन रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघालेला आहे आणि शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात ते चर्चा करणार. लॉर्ड बुद्धा टी व्ही, दिलीप बनकर, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप. संबंध महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने शासनाचे जी जाचक धोरण आहे, ज्या जाचक अटी आहेत, BLOचं काम सक्तीनं केलं पाहिजे, TETची जी अट आहे ही रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर ज्या पदोन्नत्या होत आहेत त्या नैसर्गिक नियमानुसार झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर ज्या ज्युनियर शिक्षक हे सिनियर शिक्षकांच्या म्हणजे 2019चे लोक हे ज्या पदोन्नतीमध्ये येत आहेत, या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी, आम्हाला शिकवू द्या ही अर्थ हाक देण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी या सरकारचं जे धोरण आहे की SIRचं काम शैक्षणिक सत्र सुरू झाल्याबरोबर शिक्षकांना दिलं गेले आणि शाळेमध्ये शिक्षक नाहीत, फक्त विद्यार्थी आहेत. विद्यार्थी नसल्यामुळं अनेक पालकवर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेवर नाराज आहेत. या बाबीला वाचा फोडण्यासाठी आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटनेच्या माध्यमातून, शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून हे करतो. सर, अपेक्षित शिक्षकांचं शिक्षक आहेत ते BLOच्या SIRच्या कामामध्ये, त्याचबरोबर शिक्षकांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. हे ट्रेनिंग उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे. हे BLOचं SIRचं काम हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळाला पाहिजे. सर, मग तो मुद्दा घेऊन तुम्ही आंदोलन या ठिकाणी रस्त्यावर आले नाही, परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर सर्व शिक्षक रस्त्यावर उतरून या शासनाचा जाहीर निषेध करतात. कांबळे सर, शासन एकाकडे म्हणतोय का TET पास झालेले शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणतील, पण ते TET पास झालेले विद्यार्थी या इकडं शासनाच्या दुसऱ्या कामाला लागले. या ठिकाणी जे शिक्षक TETला पात्र आहेत ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या ऐवजी SIRच्या कामामध्ये त्या डावलल्या असून या ठिकाणी ज्युनियर शिक्षकांना त्या ठिकाणी संधी देण्यात. आज 30 ते 35 वर्ष सेवा झालेला शिक्षक आहे. पदोन्नतीसाठी या ठिकाणी उच्चश्रेणी असतील, केंद्रप्रमुख असतील, या ठिकाणी त्यांनी आशा धरून बसलेली होते. तर त्यांनी दुसराच मुद्दा आणला की TET पास झालेले शिक्षक, पण कोणते? सगळे शिक्षक रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करून TET पास झाले आणि न्यायालयाच्या एका निर्णयाचा आड घेऊन
त्यांनी काय केली की 1 सप्टेंबर 2025च्या अगोदरचे TETचे धारक शिक्षक. मग या ठिकाणी जर 2001ला TET लागू केली असती तर आमचा शिक्षक 2001ला TET पास झाला असता. 2008ला CET घेतली 2010चे CETतले लोक आहेत. या सर्व शिक्षकांना डावलून सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय असतात ते प्रशासनाला जे योग्य आहेत ते लागू करतात आणि जे शिक्षकांसाठी योग्य आहेत ते लागू करत नाहीत. या प्रकारची जी दुटप्पी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका या ठिकाणी प्रशासन घेत आहे आणि या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा जन आक्रोश या ठिकाणी लाभलेला आहे. या ठिकाणी कांबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे, राखे सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर मुद्दे तर महत्त्वाचेच आहेत, पण मुख्य मुद्दा जो आहे तो पदोन्नतीचा मुद्दा आहे. आणि या संपूर्ण जे सिनियर शिक्षक आहेत, सिनियर विरुद्ध ज्युनियर, शिक्षकांनी शिकवण्याचं काम करण्याचं सोडून ही दोन गोष्टीमध्ये या ठिकाणी भांडण लावायचं काम आणि कलश लावायचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारचा सर्व मध्यवर्ती संघटनांच्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत. BLOचे कामे त्वरित रद्द करायला पाहिजे, यांनी शिक्षकांना शिकू द्यायला पाहिजे. SIRचे कामं या ठिकाणी रद्द करायला पाहिजे. 25 लाख या ठिकाणी मतदार पश्चिम बंगालमध्ये रद्द केले. हा राजकीय मुद्दा असताना देखील महाराष्ट्रामध्ये तेच घडवून आणायचं आहे का? आणि त्याचं पाप या सरकारला शिक्षकाच्या माथी मारायचं आहे. शिक्षक हा नेहमीच उपलब्ध आहे असं या ठिकाणी गृहीत धरून अनेक कामं या ठिकाणी लावल्या जात आहेत. ही कामं या ठिकाणी त्वरित या ठिकाणी बंद करायला पाहिजे असं आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.